नमस्कार मित्रांनो, मी विशाल कोळी, पुणे शहर एसबीसी कास्टमधून टॉपर आहे। तर मित्रांनो, मी ग्राउंडचं शेड्यूल दिलं होतं इंस्टाग्रामला। तर जवळपास आता 2 लाख लोकांनी ते माझं व्हिडिओ पाहिलेला आहे आणि माझा ग्राउंडचा पूर्ण शेड्यूल तुम्हाला देणार आहे। जे पोरं घरातनं करतात त्यांच्यासाठी अतिशय भारी ग्राउंडचा रेकॉर्ड आहे। तुम्ही कोणतीही अकॅडमी न लावता 45 मार्क प्लस तुम्ही घेऊ शकता। मी 45 मार्क घेतलेले आहेत, तुम्ही देखील घेऊ शकता। आणि मी जो वर्कआउट आहे तो तुम्हाला 7 दिवसाचा लगेच सांगतो, तसा लिहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही देखील करा। तुमचं देखील ग्राउंड चांगलं होईल। तर मित्रांनो, कोणतीही अकॅडमी न लावता हा शेड्यूल लय भारी आहे, तर तुम्हाला सांगतो मी। तर आपण सोमवारपासून चालू करूया। सोमवारचा शेड्यूल असतो आपला डोंगर किंवा एबीसी वर्कआउट। तर मित्रांनो, ह्या दोन्हीतलं काय पण करा। नसेल तर तुमच्या इथे पायऱ्या मारायच्या असतील तर पायऱ्या मारा। आमच्या इथे डोंगर होता, डोंगर मारत होतो जवळ। परत एबीसी वर्कआउट आपण ग्राउंडला करतो। एबीसी वर्कआउट आठवड्यातून एकदा नाही तर 2 आठवड्यातून एकदा केलाच पाहिजे। तर आणि तिसरे पायऱ्या असतात। आमच्या इथे राजाराम स्टेडियम होतं, तिथं पायऱ्या मारत होतो। तर तुम्ही महिन्यातलं ते आठवडा जो असतोय ते अल्टरनेट जरी केला असा तर ह्या तिन्हीपैकी तर चालते सोमवारचा शेड्यूल। तर मंगळवारचा शेड्यूल आहे आपला 1200 मीटर फास्ट मारायचा आहे। 4 मिनिटं ते 4.5 मिनिटात 2 राऊंड मारायचे आहेत। तर मित्रांनो, त्यानंतर मारायचा आहे 4 राऊंड स्लो मारायचे आणि 50 पुशअप्स मारायचे। तर मित्रांनो, हा झाला मंगळवारचा शेड्यूल। तर बुधवारचा शेड्यूल आहे आपला 8 मिनिटं स्लो रनिंग करायचं आहे। त्यानंतर 15 राऊंड स्लो फास्ट मारायचे आणि स्लो फास्ट जे राऊंड मारणार आहे ते आपण 400 मीटरचा राऊंड असतोय त्यामध्येच मारायचा आहे। तर एक आठवडा आपण मारताना कसं मारायचं मंगळवारचं, 4 आठवडे असतात त्यातलं। तर एकदा आपण 200चं फास्ट मारायचं, 200 हळू मारायचं, असं करत करत आपल्याला 15 राऊंड पूर्ण करायचे आहेत। तर 15 हे जास्त होतात, तर तुम्ही वाढवत गेला तरी पण चालते। आणि दुसऱ्या आठवड्यात करताना आपण 300चं फास्ट, 300 स्लो असं केला तरी पण चालते। नसेल तर 100 फास्ट, 100 स्लो, 100 फास्ट, 100 स्लो असं करत जरी ग्राउंड पूर्ण केला तरी चालते। हा झाला आपला बुधवारचा। तर गुरुवारचा शेड्यूल आहे 800 मीटरचं 3 राऊंड फास्ट मारायचं, 800 मीटरचं 3 राऊंड फास्ट आणि 400 मीटरचं 3 राऊंड फास्ट। तर मित्रांनो, हे 2 आणि 100 मीटरची 4 राऊंड फास्टमध्ये मारायचं, हा आपला एक गुरुवारचा। तर आता शुक्रवारचा आपला आहे, तो शुक्रवारी 40 मिनिटं कंटिन्युअली स्लो करायचं आणि त्यानंतर 800चा एक फास्ट मारायचा आणि 400चा एक फास्ट मारायचा। हा झाला आपला शुक्रवारचा। तर आता शनिवारचा जो शेड्यूल आहे आपला तो आहे 10 मिनिटं स्लो मित्रांनो मारायचं, एकदम स्लो, बॉडी आपली हे होण्यासाठी स्लो मारायचं। आणि त्यानंतर 10 मिनिटात 6 राऊंड मारायचे आहेत आपल्याला 1:40च्या पेसनं 6 राऊंड कंटिन्युअली मारायचं, बरोबर 1:40नं त्याच्या आतच येऊ दे पेस, तर तो मारा। त्यानंतर 4 राऊंड स्लो मारा। हा झाला आपला शनिवारचा। तर रविवारी आपण मारायचं आहे, रविवारचं 5 किलोमीटर रनिंग करायचं आहे। ते मित्रांनो 20 ते 21 मिनिटाच्या आत यायला पाहिजे, अशा पेसनं तुम्ही पण मारा। त्यामुळे आपला स्टॅमिना पण भरपूर वाढतो। आणि रविवारचं गोळ्याचा वर्कआउट पण करायचा आणि गोळा पण टाकायचा। आठवड्यातून एक दिवस गोळा तुम्ही पूर्ण वेळ द्या आणि रोज रोज गोळा पण टाकू नका। आठवड्यातून एकदा जरी टाकला तरी पण भरपूर आहे। आणि जर जास्तच कोणाला गोळ्याचं हे वाटत असेल तर आठवड्यातला आपण एक दिवस आणि कुठं तर मध्ये करून तुम्ही फक्त वर्कआउट करू शकता। गोळा हा टाकू नका, जास्त गोळा टाकल्याने गोळा जातोय असं काही नाही। कंटिन्युअली गोळा हे टाकूच नका। जसं की आठवड्यातून एकदा 2 वेळा जर टाकला तरी पण देखील तुमचा गोळा आउट ऑफ जातो। तर मित्रांनो, मी देखील आउट ऑफ गोळा टाकलेला आहे आणि गोळ्याबद्दल पण तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे। तर मित्रांनो, हा शेड्यूल तुम्ही सकाळ करा किंवा संध्याकाळ करा, एकच टाइम करा घरातून। तर एका टायमाला जरी केला तरी पण तुमचं कव्हर होऊन जाईल। आणि हा शेड्यूल असा आहे की शेड्यूल हा जड जातो सगळ्यांना, प्रत्येकाला। तर मित्रांनो, हार्ड शेड्यूल आहे। तर तुम्ही आत्तापासूनच जर प्रॅक्टिस केला, भरती जर पुढल्या महिन्यात आहे अशा नियोजननं, तर तुम्हाला भरतीच्या वेळेला कुठलाही त्रास होणार नाही आणि ग्राउंडला देखील तुम्ही 45-43 प्लस मार्क तुम्ही घेणार 100%। फक्त हा शेड्यूल प्रामाणिकपणे कमीत कमी 3 महिने 4 महिने तर कंटिन्युअली करा। भरती लांब आहे, करू काय नको असं काय करू नका, कंटिन्युअली करा। मी देखील कामावरून येऊन हा शेड्यूल केलेला आहे। 8 तासाची ड्युटी मी पण करत होतो। 8 तासाच्या ड्युट्या असायच्या आमच्या 3 शिफ्टमध्ये मित्रांनो। मला वेळ भेटेल तसा मी केलेला आहे। शेवटचे 6 महिने मी कंटिन्युअली घरात थांबून मी संध्याकाळचा हा शेड्यूल पूर्ण केलेला आहे आणि आता माझी पुणे शहरला निवड झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील चांगला स्कोर घेऊ शकता। माझी टोटल तिथं आता ग्राउंडला मला 45 मार्क झाले आणि लेखीला 87 झाले, त्यामध्ये सिली मिस्टेक झाल्या मित्रांनो। तर टोटल 132 झाले आणि तिथे एसबीसी मध्ये मी टॉपर आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील चांगला स्कोर करू शकता आणि तुम्हाला देखील पुढच्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही देखील पोलीस व्हा मित्रांनो आणि तुमच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा। तर मित्रांनो, हा शेड्यूल कंटिन्युअली करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, जर माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।